नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बेरोजगारी, त्यामुळे होणारे स्थलांतर वेळेस मुलं-बाळांसह भटकंती, मग मुलांच्या शिक्षणाचं काय? अनेक पाड्यांमध्ये पक्के रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच कुपोषणासारखा गंभीर मुद्दा, मूलभूत सुविधांचा, असे एक ना अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत. थोवानपानी, गुराडपानी ग्रुप ग्रामपंचायत येथे चक्क बाबूंना फडके बांधून त्यांची झोडी करून 3 किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिला झोडी करून न्यावं लागतं. असा धक्कादायक प्रकार या मतदारसंघात नेहमी घडतात. चांगले पक्के रस्ते नसल्याने नेहमी अडचणींना सामोरे जावे लागते. नंदुरबार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने येथील दररोज रोजगारांच्या शोधात शेकडो आदिवासी परिवार मुलाबाळांसह गुजरात राज्यात स्थलांतर करतात. यामुळे मुलांचे शिक्षण, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दऱ्याखोऱ्यातून 1-2 किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात दररोजची भटकंती वाढली. महागाई, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्यावरील प्रश्न शासन दरबारी मांडण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसून येतं. भाजपसाठी हा मतदारसंघ रेड झोनमध्ये समाविष्ट असल्याने भाजपने यावेळी इथे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.